नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं पल्लवी बेकिंग अँड कुकिंगमध्ये. तर आज आपण बनवणार आहे उकडीच्या मोदकाचे सारण. तर इथं मी घेतलेले आहे दोन नारळाचा खीस घेतलेला आहे आणि 2-3 चमचे तूप ॲड केलेलं आहे. तूप गरम करून घ्यायचे, गरम होऊ द्यायचे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये खसखस ॲड करायची आहे. ठीक आहे. नंतर जो चिरून खिसून घेतलेला जो गूळ असतो तो गूळ घेतलेला आहे आणि इथं गूळ घेतलेला आहे 300 ग्रॅम जवळजवळ. आणि गूळ घेताना नेहमी काळा गूळ घ्यायचा, जेणेकरून जे मोदक आपण बनवतो ना त्या मोदकामध्ये असा खूप छान असा कलर दिसतो आणि टेस्टी पण असतो. तर नेहमी मोदक करताना गूळ वापरायचा आहे काळा. ठीक आहे. तर इथे मी 2 नारळाचा हा खीस घेतलेला आहे. जवळजवळ हा खीस असेल 500 ते 700 ग्रॅम आणि त्याच्या अर्धा घेतलेला आहे 300 ग्रॅम गूळ. ठीक आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि खसखस तुपात चांगली भाजून घ्यायची आहे. ठीक आहे. जर तुपात खसखस तुम्ही चांगली भाजून घेतली ना तर त्या सारणाला खूप छान टेस्ट येते. आणि ह्या सर्व गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हे सारण व्यवस्थित मिक्स परतून घ्यायचं आहे. आणि लास्टला त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, वेलची पावडर आपण ॲड करायची आहे. तर इथं नेहमी मी ऑर्डरसाठी मोदक बनवते, त्याच्यामुळे नेहमीच मी काय करते की त्याच्यामध्ये वेलची पावडर आधीच बनवून ठेवते. आता पाहू शकते इथं आपलं असं तयार झालेलं आहे उकडीच्या मोदकाचं डिलिशियस असं सारण. आणि त्याच्यापासून आपण असे मोदक तयार करणार आहोत. ठीक आहे. तर इथे मी घेतलेला आहे तांदळाच्या पिठाचा गोळा आणि तो प्रेसरमध्ये ठेवायचा आहे आणि वरून प्रेस करायचा आहे. ठीक आहे. तो आपण हवा तेवढा पातळ करू शकतो आपल्या आवडीप्रमाणे. थोडंसं जाडसर ठेवायचं असेल तर जाडसर ठेवू शकतो. पण जेणेकरून काय होतं, जास्तच पातळ केलं तर त्याच्या ज्या पाकळ्या असतात ना, ज्यावेळेस आपण तो मिटवतो तर थोडेसे कुठे नाही कुठे ते त्याला होल होतं. मग ठीक आहे. आता थोडंसं एकदम पण पातळ करायचं नाही आणि एकदम पण जाडसर ठेवायचं नाही, नाहीतर काय होतं, जाड ठेवलं तर पिठपीठ लागतं. ठीक आहे. अशा प्रकारे हे आपले ऑर्डरचे मोदक असतात माझे. ठीक आहे. तर हे आहेत आपले नॉर्मल व्हाईट कलरचे म्हणजे तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एकदम असे आता पावसाळ्यामध्ये गरम वाफा आलेले असे उकडीचे मोदक म्हणा, वाफा आलेला कोणताही पदार्थ असू द्या, आपण स्टीम करून बनवलेला एकदम टेस्टी लागतात आणि जास्तीत जास्त खाल्ले जाणारे पदार्थ असतात ते वाफवलेले. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे माझे 11 मोदकची ऑर्डर कंप्लीट झालेली आहे, पाहू शकता इथे. अशा प्रकारे आपले 11 मोदक इथे रेडी झालेले आहेत आणि असे पॅक करून द्यायचे कस्टमरला, गरम गरम खायला टेस्टी लागतात. भेटूया नेक्स्ट